आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एखाद्या माणसाची कुठली भेट शेवटची असते नाही माहिती आपल्याला म्हणतात. आई असं नको बोलूस गो. ताई आपण ज्या शमिकाला समजावतोय त्यात आपण स्वतःलाही समजावलं पाहिजे. शायद चला तुम्ही निघा आता, नाहीतर इतका वेळ थांबलं म्हटल्यावर बाबांना संशय येईल. काही वाटलं तर फोन करा. नक्की काळजी घ्या. नीट जा. काय पूजा झाली? झाली. हो एरवी तुम्ही तासभर पूजा करता, मग आज कशी काय लवकर आटपली? पूजा केली ना हेच नशीब समज बाई. हो मी तुला सांगते उभी, मी आता पूजा करणं बंदच करून टाकणार आहे बाई. नाही मला या देवाचा राग चाललेला आहे. काय फायदा आहे सांग मला, काय फायदा आहे? आमच्या सारख्या माणसाने आजपर्यंत कधीही चांगला विचार केला नाही. त्याला गरज नसताना जिवंत ठेवलंय आणि त्या भल्या माणसाचं हृदय कमजोर करून टाकले बाई. अगं रोज विनंती करते हात जोडून, बाबा मला उचल मला उचल. ऐकेल तर शपथ. भल्या माणसांची परीक्षा घेण्यामध्ये नाही याला कसला आनंद असतो मला माहित नाही. सासूबाई तुम्ही का असं मरणाच्या वाटेकडे डोळे लावलेत मला कळत नाही. देवाने मला उचललं ना, माझं हृदय त्या भल्या माणसाच्या कामी येईल. ते काय म्हणता तुम्ही डोनेट का काय ते तरी करता येईल. विदई, आपण ज्या वेबसाईट वर अपील केलं होतं ना फंड साठी, त्यावरून आपल्या अकाउंट मध्ये बऱ्यापैकी पैसे येत आहेत. हो अगं बरोबर, बाबांचे बरेचसे विद्यार्थी त्यात पैसे जमा करतायत ना. मला तर वाटतंय आपल्याला हवी असलेली रक्कम नक्की त्यात जमा होईल. अगं रक्कम होईल जमा, बापासाठी हृदय कुठून आणणार? इतकं कळत नाहीये. नाही पण सापडणार, मार्ग नक्की सापडे. ताई बाबा कुठे? ते डॉक्टरांकडे गेले. एकटेच? अगं असं त्यांनी एकटं जाणं खूप रिस्की आहे ताई. आता काळजी करू नको, समीर गेलेत त्यांच्या मागे. गेले काही दिवस ते जात आहेत, पण बाबांना माहित नाहीये. डोंट वरी. मास्तर, तुम्हाला हार्ट ट्रान्सप्लांट विषयी सांगितलं असेलच ना? हो सांगितलं मला त्या डॉक्टरांनी. पण हार्ट ट्रान्सप्लांटसाठी हार्ट मिळणं तसं फार अवघड आहे ना डॉक्टर सध्या. काय म्हणजे आपण प्रगती केली खरी, पण या अवयवदानाबद्दल सर्वसामान्य माणसामध्ये म्हणावी तशी अजून सजगता आलेली नाही का? हो खरंय, तुम्ही म्हणता ते खरं आहे. पण हळूहळू आता जनतेमध्ये जागृती येतेच आहे. मास्तर मला काय वाटतं ना, जेवढ्या लवकर तुमचं ऑपरेशन होईल ना तेवढे तुमचे सुखरूप राहण्याची शक्यता वाढेल. मला अजूनही असं वाटतं की आपण लवकरात लवकर ऑपरेट करायला ट्राय करायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगून थकलो, तुम्हीच काय तो विचार करा. मला आहे, कल्पना आहे या सगळ्याची, आणि त्या दिशेने विचार सुद्धा सुरू केलेला आहे मी. पण म्हणजे नवीन काही औषध
बदलून मला हवं असेल तर तुम्ही ते देऊ शकता का सध्या? मी औषधं लिहून पाठवली ना तुमच्या मुलीला. काय सॉरी मास्तर, अहो माझा नाईलाज झाला. तुम्ही मला काय सांगितलं होतं, तुम्हाला जे काय होतं ते तुमच्या मुलींना कळू देऊ नका म्हणून. हो मग अहो तुमच्या मुलींनी देखील तीच अट माझ्या समोर ठेवली. तुम्हाला जे काय होतंय ते त्यांना कळलंय, हे तुम्हाला कळू देऊ नका म्हणून. सगळ्यांना सगळं माहीत असून देखील एकमेकांच्या काळजीने सुरू असलेला हा लपंडाव बघून मला वाईट देखील वाटलं आणि जीवाला जीव देणारी माणसं बघून आनंदही झाला. हो पण हे सगळं त्यांना कळलं कसं पण? हो मागच्या वेळेला तुम्ही जेव्हा आजारी पडलात आणि ऍडमिट झालात ना, त्यावेळी त्यांचा फोन आला आणि मला नाईलाजाने त्यांना सगळी केस सांगावी लागली. नाही पण त्यांनी मला तसं काही नाही, त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल, कदाचित तसं दाखवलंही नसेल. अहो तुमच्याच मुली त्या. तुम्ही काय म्हणाला होता, तुम्हाला त्यांना आनंदी बघायला आवडेल, खरंय? आणि त्यांनी देखील ठरवलं जोपर्यंत खर्चाची तरतूद होत नाही तोपर्यंत आनंदी राहायचं. हो एवढंच नव्हे, आता बाहेर जाल तर तुम्हाला तुमचा जावई भेटेल. दरवेळेला तुम्ही जेव्हा येतात त्यावेळी तो देखील येतो आणि तुम्ही गेलात की आत येऊन मला विचारतो, डॉक्टर सगळं ठीक आहे ना? मास्तर त्यावेळेला त्याच्या डोळ्यामध्ये जावयाची नाही तर मुलाची काळजी दिसते मला. बरं मग निघू मी? ठीक, धन्यवाद. समीर हा इतके पैसे कुठून गोळा करणार होत आपण? पण आपल्याला प्रयत्न करणं सोडून चालणार नाही. मी पण येतो सोबत, चला. आणि तुम्ही कशाला येतो? जाऊन येतो मी. अहो नेहमी येतो ना सोबत मी. तुम्ही बसा आधी. काय होतं, त्रास होतो का? वयामुळे ना तर जरा जास्त दमायला होते लवकर, बाकी काय. नक्की ना? बाबा तुम्हाला बाहेर नाही जायचंय का? कुठे? मित्र एवढा आग्रह करतोय, उन्ह चढायच्या आत जाऊन या की बाई. म्हटलं स्वयंपाक तयार आहे, जेवायला वाढते. हा तुमची काय आधीची औषधं असली तर घेऊन टाका. आता बाहेर जाल तर तुम्हाला तुमचा जावई भेटेल. दरवेळेला तुम्ही जेव्हा येतात त्यावेळी तो देखील येतो. अरे समीर दादा, आज तुम्ही इकडे? हो एक काम होता म्हणून आलो होतो. बरे आहेत ना? हो हो. बरं चला येते. समीर बाबा तुम्ही इथे, तो विद्यार्थी अजून बरा नाही झाला? हा काय हल्लीचे विद्यार्थी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती नावाला सुद्धा नाही. बरोबर, तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट अजून मिळालं नाही का? नाही, एका मीटिंग मध्ये कुठे काय मिळतं, म्हणून असं सारखं सारखं यावं लागतं. म्हणून आज पण आलोय. हा हो, मी हॉस्पिटलमध्येच आहे. हो हो, इथे लॉबी मध्येच आहे मी. अच्छा, हा हा
हा हा ठीक आहे मी थांबतो इथे. बर येतो. ठीक आहे. आलोच. हा ओके. हा हा या आय विल कॅच यू लेटर. ओके या. डॉक्टर सगळं ठीक आहे ना? म्हटलं तर सगळं ठीक आहे, म्हटलं तर नाहीये. म्हणजे समीर, मला तुमच्या सासऱ्यांना सगळं सांगावं लागलं. काय? त्यांना जो काही त्रास होतोय त्याबद्दल तुम्हाला कळलंय हे माहित आहे त्यांना. शमिका सावकाश पडशील. अगं सावकाश. मी आले. शमिका तुम्ही काय झालं? वाड्याजोबात मध्ये आराम करतायत का? नाही, ते दवाखान्यात गेले, येतील आता. पण तुम्ही कसे काय, म्हणजे फोन नाही केला काय? अगं ही ऐकेल तर म्हणायला लागली की शाळेतून निघाल्यावर मला वाड्या आजोबाकडेच जायचंय. मग मला शाळेत न्यायला आलीस तरी चालेल, नाही आलीस तरी चालेल. मग काय आलो. तू पण दादाला म्हणालीस की काल की तू उद्या दुपारी इथे येणार आहे? मला फसवून घ्यायचा प्रयत्न होता ना तुमचा? नाही ग शमिका. हे बघ आहे तुझे वाडे आजोबा. शमिका वृंदा, मी काय एकदम अचानक इकडे? सहजच आलो. शमिकाने हट्ट केला ना म्हणून सहजच आलो. बर बर ठीक आहे. मास्तर किती उशीर केला बाई. उदक एवढी चढली बघा. सगळी पोरं जेवायला थांबलीत. नाही अचानक रस्त्यामध्ये तो माझा मित्र रमाकांत गोलांबरे तो भेटला. हा बाई, तुमचे एक मित्र ना अचानक भेटत असतात सगळे. एकाला काम नाही वाटत. हा बरोबर आहे बाई. रिटायर माणसं ना तुम्ही. मज्जा आहे तुमची. हो म्हणजे काय, बाबांचे बरेच मित्र आहेत. वाड्याजोबा तू आता आलायस ना, मग तर आपण खेळूया. नाही या शमिका, दमतील ते. म्हणजे दमले असतील, उन्हातून आलेत. जेवू दे त्यांना, आराम करू दे. मग संध्याकाळी काय खेळायचं ते खेळ. हा नाही ग मम्मा, नाही दमणार ते. तसंही तुम्ही जेवण वाढेपर्यंत आम्ही बैठे खेळ खेळू, चालेल? ठीक आहे, पण आत्ता नाही. आत्ता जेवणाची वेळ आहे. जेवायचं, आराम करायचा आणि मग संध्याकाळी काय खेळायचं ते खेळ बैठे खेळ. बाबा तुम्ही फ्रेश होऊन घ्या. आलंच. आज बरेच दिवसांनी कॅरम बाहेर आलाय ने. मला तर अगदी लहान झाल्यासारखंच वाटतंय. हो बाई, मला सुद्धा एकदम लहान झाल्यासारखं वाटलं. हे आपण भिकार सावकार पण खेळूया का ग? हिला का असले भिकेचे डोळे लागलेत? खेळायचाच की लहानपणी रे. आणि काही काय बोलतोस रे तू? नाही म्हणजे तसं नाहीये ग. आता सगळे जमलो आहोत आपण, तर साधा सोपा काहीतरी गेम खेळूया ना. तो तुझं तू माझं मी, तो गेम खेळूया. हा असा गेम आहे म्हणजे हे नाव आहे गेमचं? हा
तुला नाही माहिती हा गेम? नाही. मी सांगतो. सोपा गेम आहे. काय करायचं आता, आम्ही काका आणि मी समोरासमोर बसलोय. मग आमची एक टीम आणि या दोघींची टीम. आता आमच्या सोंगटीचा कलर व्हाईट आणि या दोघांचे ब्लॅक. मग आम्ही व्हाईट सोंगटी घालवायची आणि या दोघींनी ब्लॅक सोंगटी घालवायची. आणि क्वीन जर का घालवली तर आपला जो कलर आहे त्या कलरचा कव्हर सुद्धा घालवायचा. सोपं आहे. अहो पण हे काय नाव आहे? उगाच आम्हाला शेंड्या लावू नका. आम्हाला माहिती आहे गेम, आम्ही खेळतो. पण हे असं काय तुझं तू माझं मी हे नाव नाहीये गेमचं. मग काय आहे? या बाताड्याकडे काय लक्ष देताय बाई तुम्ही? अरे तुम्ही खेळा बाई, तुम्हाला जे खेळायचं ते खेळा आणि भरपूर खेळूया बाई आज. हा तुमचा बोर्ड आहे तो खूप जुना आहे का? हो आई, माझ्या 3ऱ्या वाढदिवसाला आम्ही हा कॅरम घेऊन आलो होतो. होय. आणि तेव्हा इतकं खेळायचो, खूप मज्जा यायची. लहानपणीची गोष्टच वेगळी होती ना. तुम्हाला सांगते सासूबाई, आम्ही ना 5 जणी मिळून आमची एक टीम असायची आणि बाबा, आणि आम्ही सगळ्या मिळून बाबांना हरवायचो. नाही आता एका पॉइंटला आपल्याला कळलं होतं की बाबा मुद्दाम हरतायत. आभा कशाला बोललीस? त्यांना नव्हतं माहिती आपल्याला माहिती येते. झालं ना, आता आपलं सिक्रेट ओपन झालं. अगे सिक्रेट ते कधीतरी ओपन व्हायचं. नाही पण खरंच खूप खूप मजा यायची, खूप मजा यायची. आणि कॅरम खेळायचा म्हणजे घरात जणू काही उत्सवच असायचा. आणि खरी मज्जा तर तेव्हा यायची जेव्हा क्वीन कव्हर सकट आपल्याकडे यायची आणि खुश हे व्हायचे. हो ना. हे राणी घ्यायला मज्जाच येते बाई. ते आज मला राणी पाहिजे, शमिका आपल्याला राणी पाहिजे. या वयात तुला कशाला हवी आहे राणी? अरे तू जरा गप्प बस रे. आई तुम्हाला माहितीये का, आपल्या घरात आधीच 3 राण्या आहेत. तुम्ही, मी आणि ताई. आली मोठी राय. अरे समीरराव, या 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 खेळायला या. या तुम्ही पण. हो आलोच. ओवी एक मिनिट जरा. हो आले. ब्लॅक आहे, ब्लॅक आहे. काय हो? मी आता डॉक्टरांना भेटून आलो. त्यांनी बाबांना सगळं सांगितलंय. काय? हा विंचेल का? होय होय. बाबांना आता माहित आहे की आपल्याला त्यांच्या आजाराबद्दल कळलंय ते. आणि काय राणी यायची ना तुला? ये. अरे यार राणी गेली. तिला शिकूया काय असं करतो रे. याच्यावर नाही खायचं, बोर्डवर. असे काय तुम्ही सगळे मोठे लोक? हा माझा फर्स्ट गेम आहे ना, मला राणी हवी होती. आता राणी गेली ना, असेच करता तुम्ही. शमिका शमिका, अगं आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट गेली म्हणून असं रडत नाही राहायचं. हा
ती गोष्ट परत मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा. लक्षात ठेव. आणि ते आपल्याला परत मिळणारच नाहीये हे पक्कच असेल ना, त्यासाठी मनाची तयारी ठेवायची. आणि दुसरा आनंद शोधायचा. कळलं का? रडत नाही राहायचं असं. काय रडून काय मिळतं? काय हाती लागतं का आपल्या? हसायचं, छान हसायचं, हसत राहायचं. हसल्याने ना आपलं आयुष्य वाढतं. खरंय. नाही, खरंच जर हसण्याने माणसाचं आयुष्य वाढलं असतं तर किती बरं झालं असतं ना. पण बाबा, तुम्ही आम्हाला हसवत आलात.